उद्योजक म्हणून जे नाव सध्या प्रसिद्ध आहे ते युवा उद्योजक करण भगवान धस यांच्या वतीने त्या जर्सी पुरस्कृत करण्यात आल्यात. करण धस यांचंही कौतुक आहे. आणि आज टीमला पुरस्कृत केलंय ते बैलगाडा क्षेत्रातील नामवंत दीपक शेठ सावंत यांच्या वतीने आज संघाला पार्टनरशिप देण्यात आलं. 4 ओव्हर 60चं टार्गेट. पहिलाच बॉल हलकीशी अपील आहे. अंपायर्स मात्र कॉन्स्टंट भूमिकेत आहेत. कुठलीही हालचाल नाही. डॉट बॉल आलाय. 23 बॉल 60. भूषण आणि त्याच्या साथीला विशाल, संदीप आणि विशाल. संदीप मार्केला मी बऱ्याचशा स्पर्धामध्ये पाहिलं. एकदा का बॉल त्याच्या बॅटवरती कनेक्ट झाला तर मात्र संदीप थांबण्याचं नाव घेत नाही. आणि आज धारणी संघ तिसऱ्यांदा मार्केवाडीच्या विरोधात लढतोय. संदीपसाठी हा चेंडू. परत एकदा चांगला बॉल. 2 बॉल डॉट आलेत. सुरुवात 8 बॉलमध्ये फक्त 2 धावा आहेत. उरलेल्या 22 चेंडूमध्ये 60 धावा करायच्यात. आता या मॅच मध्ये संदीपला थांबून खरं तर समोरच्या टीम धारणीच्या बॉलरचा अंदाज घ्यावा लागणार आहे आणि तो अटॅकिंग मोड त्याला दाखवावा लागणार आहे. हाफ ट्रॅकर होता. पडल्यानंतर भरपूर हाईट होती आणि पंचांनी लगेच व्हाईट बॉल इथून घोषित केलेलं आहे. 1 फॉर दी ओव्हर. व्हाईटची एक धाव देखील मिळेल. आता खरं तर गोलंदाज संदीप देखील आक्रमक भूमिकेत आला. त्यालाही माहिती की संदीपला आता थांबून चालणार नाही. रिक्वायर्ड 100 वाढतो आणि अशा परिस्थितीमधून संघाला पुढे घेऊन जायचं. अर्थात 62चं टार्गेट आहे आणि त्यासाठी संदीप ऑन स्ट्राईक. संदीपसाठी हा चेंडू उंच गेलाय. खेळाडू नाहीये तोपर्यंत चेंडू चाललाय बाउंड्री पार. एका टप्प्याने केला कार्यक्रम. केला वार. खेचला चौकार. वन फॉर दी ओव्हर देण्यात आला होता. तिसऱ्या पंच आपण या आणि चेक केलं जाईल. आता आधीच्या बॉलवरती 1 फॉर दी ओव्हर देखील देण्यात आला होता आणि आता यावेळेस देखील रेफर करण्यात आला आणि ती हाईट चेक केली जाईल आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. नो बॉल. नो बॉल. चौकार. धावा मिळतील 5 आणि मिळेल संदीपला फ्री हिट. पिक चान्स. आणखीन एक अपॉर्च्युनिटी आहे संदीप या बॅटरला. फ्री हिटचा बॉल. संदीपचा शॉट उंच गेलाय. पॉइंटचा खेळाडू पुढे सरसावला. कॅच ड्रॉप. दुसऱ्या रनचा कॉल आणि वेगवान धावलेत. 2 धावा कंप्लीट. श्री खांबाया प्रसन्न दोस्ती ग्रुप मार्केवाडीचा स्कोर आता पोहोचला या 2 धावांनी. धावसंख्या 10. अजूनही 52 धावांचं लक्ष आहे. बॉल बाकी आहेत ते मात्र 21. 21 चेंडू 52 धावा आणि श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी दीपक शेठ सावंत यांचा हा संघ दमदार फाईट करतोय. नो बॉल दिला पंचांनी. संदीपच्या बॅट मधून चाललाय चेंडू सीमा पार. कडक चौकार. नो बॉल आणि चौकार. आता संधी मिळाली फलंदाजी करणाऱ्या टीमला. परत एकदा फ्री हिट. गोलंदाजी ट्रॅक वरती असणाऱ्या बॉलरने मिस्टेक केली. नो बॉल आधी देखील आला होता आणि आता पुन्हा नो बॉल आणि त्यावरती आलेला चौकार. स्कोर पोहोचला या चौकारांनी. टोटल धावसंख्या 19. 20 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात 43. चार चेंडू. परत एकदा फ्री हिटचा बॉल. बैठक शॉट उडवलाय सीमा पार. उत्तुंग असा आसमानी टोला संदीपच्या बॅट मधून. आता धमाका सुरू केला संदीपने. सीएचबी धारणीच्या विरोधात जो स्ट्राइक हवा होता तो एअर स्ट्राइक त्याने दाखवलाय आणि या सिक्सरने आता स्कोर बघा. आम्ही सगळ्या टेक्निकल मिस्टेक बाजूला सारून
आता परफेक्ट स्कोर आहे या सिक्सरने. धावा फलकावरती धावा आहेत ते 21. 4 बॉल आता समाप्त झालेत मंदार सर. 4 बॉलांनी 21 धावा ऑन बोर्ड आहेत. इट्स अ टेक्निकल मिस्टेक. 4 बॉलांनी 21 धावा ऑन बोर्ड आहेत. टेक्निकल ऑपरेटर कदाचित 2 वेळा तो चेंडू. आता 4 बॉलांनी 21 आहेत. परत एकदा संदीपच्या विरोधात बाहून चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल टाकलाय यावेळेस. बरोबर हा चेंडू निघाला विकेट किपरच्या हातात. 5 चेंडू संपलेत. धावा आहेत त्या 21. आणि आता ही मॅच 19 चेंडू आणि 41 धावा. 19 बॉल 41 धावा. श्री खांबाया, प्रसन्न, विश्वास ग्रुप, मार्केवाडी, दीपक शेठ सावंत यांचा हा संघ बॅटिंग करतोय. लास्ट बॉल. शेवटच्या बॉलवरती ओव्हर इथून कंप्लीट झाली. 2 ओव्हरचा स्पेल संपलाय. 21 झाल्यात. 3 विकेटच्या मोबदल्यात आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी टार्गेट 41 धावांचं. यानंतर जी मॅच असणार आहे ती JKCC शेळू आणि त्यांच्या विरोधात या मॅचमध्ये विजेता संघ. चला टाईम जास्त घेऊ नका. ड्रिंक्स पाण्याची डिमांड होती त्या कारणास्तव पाणी पोचवण्यात आलं. CHB धारणी संघ आपण फिल्डिंग लावा कारण 9:15 वाजलेत. हा दुसरा सामना चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये हा सामना आपण मंचावरती पाहतात. वाकद ग्रामपंचायतीचे थेट सरपंच संजयदादा तांबोळी या मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कर्जत तालुका आदरणीय अनंत दळवी साहेब. त्याचबरोबर युवा नेतृत्व निलेशदादा मिसाळ. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते रोशन शेठ दळवी आणि दिनेशदादा धुळे या मंचावरती उपस्थित आणि या मॅचचा आनंद घेतात. आमदार ट्रॉफीचा आनंद घेतात आणि फार रोमांचक मॅच रंगणार. 2 वेळा मार्केवाडीने धारणी संघाला पराभूत केलंय. त्यामुळे आता तिसऱ्यांदा धारणी संघाच्याही मनात मागचे 2 पराभव नक्की असतील. आणि क्रिकेटच्या मैदानावरती ज्यावेळी एकच संघ सातत्याने आपल्याला पराभवाचे धक्के देतो तेव्हा त्याला एकदा तरी उलटफेर करण्याची चान्स नक्की मिळते आणि ती चान्स हा धारणी संघाकडे आहे का. आणि या दरम्यान पाहतो आपण वाकदचं क्रिकेट. खरं तर ज्या व्यक्तिमत्वाने वाकदची टीम पहिल्यांदा बनवली, वाकदचं क्रिकेट सुरू केलं ते भाऊ शेळके साहेबांचं आगमन या क्रीडा मंचावरती होत आहे. भाऊ शेळके साहेब आपण सन्मानाने या. माजी क्रिकेटपटू आणि वाकदचे पहिले कॅप्टन म्हणून त्यांची ओळख आहे. तर साहेब आपण सन्मानाने या. येणारे 18 बॉल विजयासाठी लक्ष्य 41 धावांचं. संदीप आणि विशाल ही जोडी या मॅचला फिनिश करेल हा विश्वास आहे कॅप्टन नामदेव मार्के यांना. आणि तो विश्वास आता संघाचा सार्थक करतील का. कारण जेव्हा सातत्याने एका टीमला एखादा संघ पराभूत करतो तेव्हा त्याच्या विरोधात खेळताना एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आणि तो कॉन्फिडन्स घेऊन संदीप मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 41. बिग फाईट मॅच आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय बॉलर तन्मय. लेफ्टी बॉलर खोदून काढलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह हाताला लागून मागे चाललाय चेंडू. 1 धाव. स्ट्राईक आली आहे ती मात्र आता संदीपकडे. आता लढाई दमदार होईल तन्मयच्या विरोधात. संदीप सेट झालाय. संदीप 17 बॉलमध्ये 40 पाहिजेत. संदीप 8 चेंडूमध्ये 16 धावा. नॉट आउट बॅटिंग करतो आणि 17 बॉल 40 आहेत. दारोमदार आता संदीप वरती आहे. 17 बॉल 40 रनचं टार्गेट अजूनही बाकी आहे. तन्मय लेफ्ट हँड बॉलरचा वापर केला. तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केला धारणी टीमने. या जोडीला फोडण्यासाठी खरं तर ती स्ट्रॅटेजी आणि तो नवीन बॉलर त्यांनी आणलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. हाफ ट्रॅकर ऑन साइडला दिमागदार फटका. स्क्वेअर लेगला काबीज करणारा संदीपचा हा षटकार. जेव्हा जेव्हा संदीपची बॅट चालली आहे तेव्हा तेव्हा श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडीला तोच विश्वास दिलाय. आता पुन्हा एकदा धमाका त्याने सुरू केलाय. म्हणजे CHB धारणीच्या विरोधात जर का या गोलंदाजांचा कर्दन काळ सध्या कोण आहे तर तो संदीप आहे आणि त्याच्या विकेटसाठी सध्या कानमंत्र बॉलरला देतोय तो मात्र टीमचा कॅप्टन आणि सहकारी. त्यांना माहिती आहे की संदीप ज्या फॉर्ममध्ये तुफान फॉर्म असणाऱ्या खेळाडूला जर का आउट केलं तर कदाचित या मॅचवरती आपल्याला कमबॅक करता येईल, पकड मजबूत करता येईल आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहे CHB धारणीचे. पण अनस्टॉपेबल बॅटिंग सध्या सुरू आहे ती मात्र संदीप मार्केची. टीमची टोटल सिक्सरने 28. तिसरा बॉल तन्मयचा राऊंड द विकेटने आला. यावेळेस डॉट बॉल आला. येणारे बॉल मॅचमध्ये बघू शकाल 15 आणि 15 चेंडूमध्ये धावा करायच्या 34. अजूनही 5 षटकार 1 चौकार ही बाउंड्रीच्या भाषेमध्ये धावसंख्या अजून बाकी आहे.
34 धावा 15 बॉल. अजूनही रन रेट आवाक्यामध्ये. तन्मयचा हा चेंडू समोर मारलाय अलॉंग दी कार्पेट. चेंडू काऊ फेस कडे बॉल उचललाय, फेक करतोय, थांबवलं विशालला. विकेट किपर कडे फेक येईल तोपर्यंत धाव मिळेल एक धावांनी स्कोर 29. 14 चेंडू आणि आता धावा हव्यात त्या 33. 14 बॉल 33. मार्केवाडीच्या विरोधात सीएचबी धारणी कदाचित या टीमच्या विरोधात तिसऱ्यांदा लढतो आणि तो पहिल्या विजयाच्या शोधात आहे धारणी. तर दुसरीकडे मार्केवाडी 3-0 ने आघाडी घेण्याच्या शोधात आहे. तन्मयचा बॉल मागे मारलाय, चाललाय चेंडू सीमा पार, एका टप्प्याने केलाय वार, ठोकलाय चौकार. तन्मयचा हा शेवटचा बॉल आहे. विशाल ऑन स्ट्राईक आहे. दोन्ही बाजूने आता अटॅकिंग बॅटिंग चालू आहे. श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी. लास्ट बॉल खोदून काढलाय, खेळाडू कव्हर मधून दोन्ही पायामधून निघालाय, डीप मधून खेळाडू आला, बॉल अडवलाय, सिंगल वरती थांबवलंय, षटक कंप्लीट झालंय. आणि या दरम्यान या सिंगलने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 34 आणि येणारे 12 चेंडू कंपल्सरी टार्गेट आहे 28 धावांचं. 12 बॉल 28 धावा इथून मार्केवाडीला करायचं. चला फिल्डिंग लावून घ्या सीएचबी धारणी संघ. जेकेसीची शेळू संघाचा कर्णधार कॅप्टन राजू यांना विनंती करेल, राजू आपण स्टेजवरती येऊन थांबा. मॅच कंप्लीट झाली की लगेच आपण सेकंड राऊंडच्या मॅचचा टॉस इथे करणार आहोत. आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे की 12 बॉलमध्ये 28 धावामध्ये 14चा रिक्वायर्ड रन रेट. संदीप मार्के जो नॉट आउट बॅटिंग करतो 11 बॉलमध्ये 23 धावा आणि विशाल 3 बॉलमध्ये 6, म्हणजे ज्या 34 धावा स्कोर कार्डवरती आहेत त्यातल्या 29 धावा या दोघांनी केलेल्या आहेत. आणि पहिले जे 3 फलंदाज आऊट झाले त्यामध्ये उमेश मार्के शून्यावरती, नामदेव मार्के 2 धावा करून आणि सोमनाथ देखील शून्यावरती. म्हणजे पहिल्या 3 बॅटरने 2च धावा केल्या होत्या आणि हे दडपण हा दबाव झेलून संदीप आणि विशालने हा स्कोर आता 34 पर्यंत घेऊन आलेत. 12 बॉल कंपल्सरी 28 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आमदार ट्रॉफीमध्ये ऑनलाईन व्ह्यूवरची संख्या देखील आता वाढली आहे, कारण एका बाजूला टीम धारणी तर दुसरीकडे मार्केवाडी. तिसऱ्यांदा लढत आहे आणि 12 बॉल 28चा हा सामना आहे. खतरनाक मॅच रंगणार यात शंका नाही, कारण टेनिस बॉल क्रिकेटची कर्जत तालुक्याची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं वाकस हे गाव. इथे जेव्हा जेव्हा मॅचेस होतात ना हाय व्होल्टेज मॅच. आता एंड बदललाय, 3 ओव्हर एका एंड कडून होते, आता दुसऱ्या एंड कडून 2 ओव्हर आहेत. 12 बॉल 28चं समीकरण. गोलंदाज तयार. पहिला बॉल विशाल साठी, पहिलाच बॉल इथून डॉट टाकलाय, अमोल आलाय, ज्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर बॉलिंग केली होती. 2 नो बॉल त्याने टाकले होते. आता परत एकदा अमोलवरती विश्वास दाखवला सीएचबी धारणीने. मागच्या आठवड्यामध्ये धारणी संघाने नाईट टुर्नामेंटची ट्रॉफी जिंकली. वावरलेचं मैदान होतं, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकणारा हा संघामध्ये याही संघाकडे यावर्षीच्या सीझनमध्ये तो फॉर्म आहे. 11-28. अमोलचा दुसरा बॉल, विशाल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा बीट केलं बॉलरने. 10 बॉल 28. थांबून चालणार नाही, प्रत्येक बॉलवरती नजर आहे, म्हणजे सामना विजयाच्या समीप घेऊन विजयाच्या पल्ल्याआड जाण्यासाठी. 10 बॉल अजून 28. बॉलर अमोल धारणीकडून. टप्पा पडला, ट्रॅकर मागे खेचला, खेळाडू भरपूर धावतो पण चेंडू चाललाय वेगाने, सीमारेखा पार. विशालच्या बॅटमधून आलाय चौकार. मॅच आता बनतीये, येणारे बॉल बाकी आहेत 9. विजयासाठी धावा हव्यात त्या मात्र 24. डीजे
खरं तर पाण्याची डिमांड होती, खेळाडूला पाणी दिलं जातं. खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसा वेअरेबल टेक असतो, अर्थात खेळाडूच्या शरीरावरती लक्ष ठेवलं जातं. म्हणजे खेळाडूंच्या जर्सीत लपवलेले बायोमॅट्रिक सेन्सर्स जे हृदयाची गती, थकवा, स्नायूंचा ताण मोजतात. म्हणजे दुखापत टाळण्यासाठी जेव्हा टीम डॉक्टर हा डेटा लाईव्ह बघतात, तेव्हा ज्यावेळी विराट कोहली खेळतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की कदाचित विराट कोहली थकलाय का, दमलाय का. हे विराट कोणाला कळत असेल तर त्याच्या टीमला कळतं, कारण हे सर्व गोष्टी शक्य होतात ते मात्र वेअरेबल टेकमुळे. आणि कदाचित टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तसा वेअरेबल टेक येईल, कारण अपडेट आहे. टेनिस बॉल क्रिकेट देखील आता फार पुढे चाललं आहे. त्यामुळे आता ऑल इज वेल. विशाल बॅटिंगसाठी सज्ज होतं. नामदेव मार्केचा कान मंत्र पाणी पुरवण्यात आलं आणि मॅच आता हाय व्होल्टेज आहे. 9 बॉल 24, अर्थात 4 सिक्सर इथून खेचणार का मार्केवाडी संघ आणि या विजयावरती शिक्कामोर्तब करणार का, की तिसऱ्यांदा लढणाऱ्या CSB धारणी संघ देखील इथून पलटवार करण्याचा प्रयत्न करतोय. 9 बॉल 24 धावा, कंपल्सरी चेसिंग आहे. फिल्डिंग पोझिशन बदलली जाते. बॉलिंग ट्रॅकवरती असणाऱ्या अमोलला परत एकदा सेकंड स्पेलमध्ये आणलं आणि आता हा सामना 9 बॉल 24. कोण जिंकणार, कोण बाजी मारणार या मॅचमध्ये, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एका बाजूला कर्जत तालुक्यातील मार्केवाडी तर दुसऱ्या बाजूला खालापूर तालुक्यातील धारणी हा संघ. 9 बॉल 24. विशालसाठी हा बॉल स्टँड अँड डिलिव्हरचे एफर्ट्स लावतोय. 4 बॉल इथून संपलेत. 8 बॉल 24. 8 बॉल 24 ची गरज आहे. खालापूर तालुक्यातील धारणी जिंकणार की कर्जत तालुक्यातील श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी. प्रेक्षकांच्या दृष्टीने ही कर्जत तालुका वर्सेस खालापूर तालुका अशीच लढत आहे. 8 बॉल 24. विशालच्या बॅटमधून सुपर डुपर सिक्सर. मॅच मध्ये घेऊन येणारा हा षटकार. मॅच आली आता 7 बॉल, धावा हव्या त्या 18. बरोबर बॅट वरती आला, खाली झुकला आणि त्यानंतर हा चेंडू षटकार मारला विशालने. 3 बॉल डॉट खेळला. स्वतःवरती विश्वास ठेवून त्याने मात्र आता हा सिक्सर मारला. मॅच आता 7 बॉल 18. मार्केवाडीच्या सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये हाच प्रश्न असेल की या बॉलवरती देखील विशालने षटकार किंवा चौकार मारावा, पण अमोलला हा चेंडू डॉट काढणं गरजेचं आहे टीम धारणीसाठी. मॅच 7 बॉल 18. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. परत एकदा अमोलने चांगला बॉल टाकला. हाईट होती, मागे मारायचं होतं, पण हा चेंडू आलाय डॉट. आता मॅच शेवटचे 6 बॉल 18 रनची गरज आहे. 3 सिक्सर इथून मारावे लागते. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना आहे आणि विजयासाठी 6 बॉल 18. चला टीम मीटिंग कंप्लीट करा, स्पीडअप घ्या. 10 वाजलेत. मॅच बॉल आलाय बघा बॅटर. आपण हा चेंडू चेक करा आणि 6 बॉल 18. काय कमालीचं क्रिकेट खेळलंय. CSB धारणीने आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये 44 दिल्यात. 11च्या रन रेटने त्यांनी धावा दिल्यात आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी या संघाला दीपक शेठ सावंत यांनी आज संघाला पुरस्कृत केलंय. तर युवा उद्योजक करणजीत धस यांनी आज जर्सी पुरस्कृत केली आहे आणि लढायचं जिंकायचं तर 6 मध्ये 18 करायचे. सगळ्यांची धाकधूक वाढली आणि संदीप अजून मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 23 रन्स वरती नॉट आउट आहे आणि आता मॅच फिनिश करण्याची जबाबदारी आहे ती मार्केवाडीच्या संदीपवर. मी जेव्हा जेव्हा संदीपला पाहिलंय तेव्हा संदीपने मॅच फिनिश करून दिलेली आहे. आता परत एकदा तो चमत्कार, तो कारनामा बॅटिंगमध्ये संदीप मार्के करणार का आणि संघाला 6 बॉलमध्ये 18 धावा करून देणार का. आणि त्या धावा रोखण्यासाठी धारणी टीमकडून आलाय तो मात्र राज. 6 बॉल 18. गेम ऑन. पहिला बॉल फुल टॉस.
बॅटवरती तेवढा प्रॉपर आला नाही. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या रन साठी एफर्ट्स लावतायत. बॅटर आउट. रन आउटची विकेट. फलंदाज विशाल येईल माघारी. आता 5 चेंडू 17 धावा आहेत. संदीप अजून मैदानावरती स्ट्राईक वरती आणि त्याच्या साथीला आता नामदेव मार्के यांचा सुपुत्र. नामदेव जेव्हा क्रिकेटला सुरुवात केली तेव्हापासून तर आज त्याचा सुपुत्र कॅप्टन झाला. तर लकी मैदानाच्या आतमध्ये चालला आणि आता 5 चेंडू आणि 17. चला टीम मीटिंग नकोय. CHB धारणी. CHB धारणी आपण कॅप्टन. चला चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. फिल्डिंग आपण लावून घ्या. अंपायर डिसिजन विल बी फायनल. चला चला वेळ अजिबात घेऊ नका कारण अत्यंत अनुभवी असे अंपायर आहेत हरेशजी कराळ. एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. त्याचबरोबर मंदा राणे सर हे देखील चांगले क्रिकेटर आहेत. चांगले अंपायर आहेत. त्यामुळे चला आपण फिल्डिंग स्प्रेड करा. चला लास्ट वॉर्निंग आहे. CHB धारणी 5 चेंडू 17. आयोजकांच्या वतीने कडक सक्त ताकीद आहे. जर कुठल्याही संघाचा खेळाडू कॅप्टन असो किंवा इतर खेळाडू चर्चा आपण नक्की करा. फक्त अधिकची चर्चा नको आहे. यस 5 बॉल 17. संदीप मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 12 बॉल 24 वरती नॉट आउट आहे. 5 मध्ये 17 ठोकायच्यात. समोर राज. फिल्डिंग परफेक्ट सूचना आहेत कॅप्टनच्या धारणी संघाच्या. संदीपचा स्ट्रोक भरपूर उंच गेलाय. हवे ते चेंडू हवाई सफर. चेंडू जमिनीवरती आलाय. नो मॅन लँड. कोणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. 2 धावा मिळाल्या. आता मॅच 4 बॉल. धावा करायच्या त्या 15. संदीपने दिलेली ही संधी CHB धारणीने गमावली. पण या संधीचं सोनं करून मार्केवाडी संघाला विजय इथून मिळून देईल का संदीप. 4 बॉल 15. राज वर्सेस संदीप अशी लढाई आहे. संदीपच्या बॅटमधून हा स्ट्रोक आलाय. रन घेतलेली नाहीये. स्वतःवरती विश्वास ठेवलाय. आता 3 बॉल 15 आहेत. आता प्रत्येक बॉल बाउंड्री पार हवाय. एक जरी चेंडू डॉट आला तरी CHB धारणीचं वर्चस्व राहील. आणि या बॉलवरती जर का मोठा स्ट्रोक आला तर मात्र मजा येईल. संदीपच्या बॅटमधून उंचच उंच लांबच लांब या स्पर्धेचा लॉंगेस्ट षटकार. संदीप मार्केने ठोकला षटकार. मॅच आणली आहे समीप. मॅच अभी बाकी है मेरे दोस्त. हे दाखवत असताना संदीप मार्के रिप्ले मध्ये बघू शकाल. विथ कॉन्फिडन्स. भरपूर उंच आणि तेवढाच लांब लॉंगेस्ट सिक्सर मारला. आता मॅच आली आहे 2 बॉल 9. स्वतःवरती विश्वास आणि त्या विश्वासाने खरं तर आज संदीप मार्के पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. किती जरी फिल्डिंग कडक असली तरी सगळ्या फिल्डरच्या डोक्यावरून हा षटकार त्याने मारला. हा विश्वास असतो. अनुभवी खेळाडूमध्ये ही ताकद असते, ही क्षमता असते आणि ती कॅपॅसिटी आता संदीपला दाखवावी लागेल. पण टीम धारणीचा गोलंदाज राजला हे विसरून चालणार नाही. का एक गोल्डन चेंडू आपल्याला या मॅच वरती पकड मिळवून देईल आणि तो एक गोल्डन बॉल टाकण्यासाठी त्याचेही प्रयत्न आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सामना 2 बॉल 9. फुल टॉस संदीपच्या बॅटमधून समोर मारला. लॉंग ऑनला बीट करून चालला चेंडू सीमा पार. अजूनही मॅच बाकी आहे. 1 बॉल 5 पाहिजेत म्हणजे आता विजयाचा षटकारच मारावा लागेल तो संदीप मार्केला. 1 बॉल 5 कंपल्सरी चेसिंग आहे. विजयाचा सिक्सर मारणार का संदीप मार्के. आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. ऑनलाईन व्ह्युअर्स वाढलेत. मार्केवाडीचा संदीप, कर्जत तालुक्याचा मार्केवाडी तर खालापूरचा CHB धारणी. सामना 1 बॉल 5. टार्गेट होता 62. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ दे या बॉल साठी. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा सामना क्लोज एन्काउंटर आहे. 1 बॉल वरती हा सामना येऊन पोहोचलाय आणि विजयाचा षटकारच मारायचा तो संदीप मार्केला. 1 बॉल 5. क्लोज एन्काउंटर. उत्कंठावर्धक सामना. मॅचची उत्कंठा शिकेला पोहोचली आहे. धगधग वाढली आहे. 1 बॉल 5. थांबला गोलंदाज राज. टाळ्या वाजतात प्रेक्षकांच्या आणि सामना
एक बॉल वरती आला, धावा करायच्या त्या 5. संदीप मार्के ऑन स्ट्राईक, त्याच्या विरोधात CSB धारणीचा राज. आता या मॅच वरती कोणत्या टीमचा राज असेल हे ठरवणार तो शेवटचा बॉल राज या बॉलरचा. 16 बॉल मध्ये 36 नॉट आउट आहे संदीप. मॅचही त्याने आणली आणि आता फिनिश देखील त्यालाच करायची. राजचा हा चेंडू, व्हाईट बॉलची फेक. आता लोड थोडा कमी झालाय. आधी कंपल्सरी सिक्सरच मारायचा होता, आता एक बॉल मध्ये 4 पाहिजेत. आता चौकार आला तरी विजय इथे मार्केवाडीकडे येऊ शकेल. गोलंदाज राजने फलंदाजाचं थोडं ओझं कमी केलंय, पण अजूनही दबाव तोच आहे शेवटच्या बॉलचा. एक बॉल आता 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चौकार मारावा लागेल संदीपला, नाहीतर षटकार. गत्यंतरच नाहीये. राज CSB धारणीचा हा खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी एक बॉल त्याच्या हातात आहे. लास्ट बॉल. संदीपच्या बॅटमधून स्ट्रोक आला, खेळाडू धावतात, वेगाने चेंडू चालला अडवण्यासाठी प्रयत्न आहेत, झोकलाय स्वतःला आणि या दरम्यान खेळाडूने सांगितलंय आपला हा चेंडू सीमा पार. हाय व्होल्टेज मॅच मध्ये विजयाचा चौकार मारलाय नामदेव मार्केने, अक्षरशः उचलून घेतलाय आणि खतरनाक मॅच झाली. विजयाचा हिरो ठरलाय तो मात्र 17 बॉल 40 धावांची विजयाची इनिंग खेळणारा संदीप मार्के. तिसऱ्यांदा धारणी संघाला पराभव दिलाय तो मार्केवाडीने. हार्ड लक टीम धारणी. आदरणीय नाना कदम साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या समवेत मानव कदम साहेबांचं आगमन